गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार, हाल अपेष्टा होत असून त्या सरकारचा बिलोलीत मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आलाय। तर मोदी सरकारनं त्या अत्याचाराविरोधात आवाज उठवून तेथील हिंदूंना न्याय द्यावा अशा आशयाचं निवेदन बिलोलीतील सकल हिंदू समाजानं तहसीलदारांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे। गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर झालेले हल्ले, तोडफोड, त्याचबरोबर हिंदू अबालवृद्ध आणि महिलांवर झालेले अमानवीय अत्याचार आणि त्यात सातत्यानं होत असलेली वाढ ही गंभीर बाब असून अशा प्रकारच्या सर्व मानवाधिकारांचे हनन करणाऱ्या वृत्तीला रोखण्यासाठी आपल्या स्तरावर कार्यवाही व्हावी आणि आम्ही भारताचे हिंदू आपल्या देशाच्या सरकारसोबत ठामपणे उभे आहोत अशा आशयाचं निवेदन तहसीलदार यांना सादर करून आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी हजारो सकल हिंदू समाज अगदी शांतपणे काळ्या पट्ट्या बांधून मूक मोर्चा काढला। यावेळी हरिभक्तपरायण दयानंद महाराज उपलवार, सरसंघचालक विश्वनाथ अण्णा दाचावार यांच्यासह तालुक्यातील हजारो सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ते एकत्र आलो, ते आपल्यावर दुःखाचं आभाळ कोसळलेलं आहे। आपण शब्दात वर्णन करू शकत नाही असं दुःख आपल्या हिंदू समाजावर आलेलं आहे। मला एवढं वाटते की आपण जे धर्म सांगितलेला आहे, आताच वक्त्यांनी सांगलंय, पण आपण किती दिवस हे सहन करायचे? शेवटी म्हटलेलं आहे की महादेवाच्या पिंडावर जर विंचू आले त्याला ठोकलंच पाहिजे, तरच आपण जे हिंसा करत नाही पण हे आपलं षंडवृत्ती समजत आहेत ते मित्र हो, याचा अर्थ वेगळा घेत जात आहे। आपण सनातनी आहोत, आपल्याला त्याचा अर्थ माहित आहे, अहिंसा काय आहे। पण जे जंगली लोक आहेत, जे अत्याचारी आहेत, त्यांना हे मानवता वगैरे कळत नाही। मित्र हो, मी सांगतो तुम्हाला दोन मानवतेच्या आपल्या बांधवांना त्या निषेधार्थ आज तहसीलमध्ये हा आपण मुखमोर्चा काढलेला आहे। कारण का मी ऐतिहासिक एकच उदाहरण देईन। आपला धर्म असा आहे की अहिंसा परमो धर्म, धर्महिंसा तदैवच आहे। कारण का आपला धर्म असा म्हणतो की हिंसा करायची नाही, धर्मरक्षणाकरता जर आपण हिंसा जरी घडली तर ते धर्माकरता मोठी असते। येतो धर्म तोच आहे, ते जिथं धर्म तिथे विजय। कारण का भगवंतांना सुद्धा गीतेमध्ये सांगितलेलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम अभ्युत्थानाय तदास्ताम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम संभवामी युगे युगे। कारण का धर्माचं रक्षण करण्याकरता मी युगायुगामध्ये अवतार घेईल आणि दुष्टाचा संहार करेल आणि पुन्हा धर्माची स्थापना करेल। धर्मावर असे काही कठोर जिहादी जरी आपल्या धर्मावर जरी हल्ला करत असले तर हा धर्म संपत नाही। कारण का सनातन धर्म जो आदी आहे, जो आज आता उद्या असं नाही, आदी आणि अनंत जो आहे असा सनातन हिंदू धर्म आहे। कारण का आज या खऱ्या अर्थानं मोर्चा म्हणजे कशा करतात तुम्ही म्हणशाल, तिथं जर आपल्याला आहे अत्याचार होत असेल तर इथं मोर्चा कसा करतात? कारण का एक कुठं जरी एक जरी आपण जरी दिवा लावला तर त्याचा प्रकाश अंधारामध्ये पडत असतो। त्याप्रमाणे हा काहीतरी आपल्या बांधवांना एक पाठिंबा मिळण्यासारखं आपण इथं तहसीलवर मुख मोर्चा द्यायला आहे। कारण का आपला जर धर्म सनातन धर्म हिंसा करायला सांगत नाही आणि हिंसा जरी करायला सांगत नसला तर असा अर्थ असा आहे नाही की हिंदू पूर्ण शांत आहे। कारण का ऐतिहासिक मी एकच तुम्हाला उदाहरण देईल, 4 वेळेस पृथ्वीराज चव्हाणांना, मोहम्मद गौरीला प्रतिनिधी दादाराव इंगळे, NTV न्यूज मराठी, बिलोली, नांदेड।